नमस्कार. आज काय तयारी मलाच करायचं. ॲक्च्युली बटाटा हा मूळ नाही, इट्स नॉट अ रूट, इट्स अ स्टेम. हे मला आताच थोड्या वेळापूर्वी कळलं. मी थोडीशी व्हिडिओसाठी तयारी करत होते. बटाटा हा तो बुंधा जो असतो झाडाचा त्याचाच जाड आलेला भाग आहे. एनिवेज आपण बटाट्यावर PhD करणार नाही आहोत. आज आपण करणार आहोत एक मस्त धमाल रेसिपी, ज्या रेसिपीचं नाव आहे पोटॅटो चीज शॉर्ट्स, अ स्टार्टर. गुड मॉर्निंग फ्रॉम खायचं बरं का. आज ना ॲक्च्युली सकाळी सकाळी काय करायचं ब्रेकफास्टला असा खूप मोठा प्रश्न पडला होता आणि त्या प्रश्नामधून शेवटी खूप भांडणं झाली आणि आमची गुणगुण म्हणजे माझी मुलगी असं म्हणाली की काहीतरी स्टार्टर सारखं कर ना. म्हणजे काय, ब्रेकफास्ट ऑलरेडी अर्धा झालेला आहे करून आणि आता त्याच्यामध्ये हे स्टार्टर्स ॲड होत आहेत. आपण बनवतोय पोटॅटो चीज स्टार्टर्स. बटाटा हा स्पेसमध्ये उगवला गेलेलं पहिलं झाड आहे असं म्हणतात. कोणीतरी स्पेसमध्ये जाताना बटाट्याचं झाड घेऊन गेलं आणि त्यांनी बटाटा उगवून पाहिला तर तो इतका मॅच झाला त्या तिकडच्या टेम्परेचरशी की बटाटा आपोआप तिथे उगला गेला. आय डोंट नो ह्याला मराठीत कसं म्हणतात. उगवला. हा, बटाटा उगवला गेला. सो बटाट्याला जुन्या काळी ॲपल एवढी व्हॅल्यू होती. बार्टर एक्सचेंज हे पण मी आत्ताच वाचले. ॲक्च्युली खूप अभ्यास करावा लागतो कुठली रेसिपी करताना. का तर ते आपल्या रेसिपीला हे इन्ग्रेडियंट्स योग्य प्रमाणात आहेत का नाही, किंवा त्याचं प्रमाण व्यवस्थित चाललंय की नाही, किंवा ह्याच्या प्रमाणात हे घातलं तर ते व्यवस्थित होईल का नाही, म्हणजे ह्याच्या प्रमाणात हे घातलं तर ते व्यवस्थित होईल का नाही, असं काहीतरी आपण शोधत असतो. म्हणून स्टेप आहे कॉर्नफ्लोअर हे बाइंडिंगसाठी उपयोगी पडतं. चांगलं भरपूर घातलं तरी पोटाला बाधत नाही तसं, आणि अजून बाधू नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी. हिरव्या मिरचीच्या ऐवजी रेड चिली फ्लेक्स फॉर द मेक्सिकन फ्लेवर. मेक्सिकन आणि इटालियन फूडमध्ये रेड चिली फ्लेक्सचा वापर प्रमाणात जास्ती असतो. ब्लॅक पेपर पावडर, तिखटपणा हवा आहे पण मिरची नको आहे. ज्यांना मिरचीचा त्रास होतो त्यांनी ब्लॅक पेपर बिंदास वापरा, पाहिजे तितकं वापरा. त्याच्यापेक्षा भन्नाट तिखटपणा आणि फायरी टेस्ट ही साधारणपणे हाबेनारो चिलीजची असते. दिस इज ऑरेगॅनो, जस्ट फॉर द किड्स फन. आणि नेक्स्ट स्टेप, भरपूर कोथिंबीर. हा त्याला दिलेला आपण इंडियन तडका. पोटॅटो चीज शॉर्ट्स हे स्टार्टर्स कमीत कमी एक माणूस 50 या हिशोबाने सुद्धा खाऊ शकेल. आता आपण हे सगळं मिसळून घेतोय आणि त्याचं छान पीठ मळून घेणार आहोत. हाफ रेडी. आता आपण हे तळून घेणार आहोत. सगळे बॉल्स बनवून झालेले आहेत. बाहेर पावसाची सुरुवात झालेली आहे आणि अशा पावसाच्या सुरुवातीला गरमागरम चीज पोटॅटो शॉर्ट्स, द पोटॅटो बॉम्ब्स आर गेटिंग रेडी. चीज ग्रे मार्केट हा प्रकार कोणी ऐकलाय का कधी? मी सुद्धा पहिल्यांदाच ऐकला जेव्हा मी चीजचा अभ्यास करत होते. आमच्या खायच्या बरकाच्या किचनमध्ये बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय आम्ही त्या रेसिपी करत नाही. आणि मग त्याच्यातनं आला हा चीजचा अभ्यास. हा अभ्यास करताना लक्षात आलं की US मध्ये, आपल्या कॅमेरामन जरा माझ्याकडे बघा ना, US मध्ये रॉ चीजच्या प्रोडक्शनवरती ना एक लिमिटेशन आहे. त्या लिमिटेशनमुळे काय होतं की शेडर चीज सारखे जे चीजचे प्रकार आहेत त्यांच्या प्रोडक्शनवरती आणि त्यांच्या किमतीवरती प्रचंड प्रमाणात लीगल लॉज आणि सगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे शेडर चीजची किंमत ही डॉलर्समध्ये पोहोचली जाते तिकडे. आणि म्हणूनच ह्याच्यातनं तयार झालंय हे चीजचं ग्रे मार्केट. नशीब
भारतामध्ये अजून जसं काही नाही आहे तोपर्यंत आपण फटाफट चीजचे पदार्थ खाऊन घेऊया. भारतामध्ये सुद्धा असतील काही लॉस, पण एवढ्या प्रमाणात नाही जितक्या प्रमाणात अमेरिकेमध्ये आहे. मे बी त्यांच्याकडे गाई म्हशी कमी असाव्यात कदाचित, आपल्यापेक्षा थोड्याशा जास्त, म्हणून हे सगळं होत आहे. तर आपण आता गोल्डन रंगावरती हे असे चीज बॉल्स तळून घेतलेले आहेत आणि वाव, सुपर. ओ मॅडम कुठे निघते की आता, संपलं किचनची ड्युटी संपली. आता मस्तपैकी छानपैकी सुंदरपैकी कॉफीचा कप आणि हे चीज पोटॅटो शॉट्स फॉर द बॉम्ब.